नमस्कार, मी नेहा जोशी. हेल्थ गाईड फॉर युअर इन्फॉर्मेशन, स्टे हेल्दी, स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या रोगांबद्दल पूर्ण माहिती करून घेतो. म्हणजे तो रोग कशामुळे होतो, कुणाला होतो, का होतो, त्याच्यावरती काही घरगुती उपाय आहेत का, डॉक्टरकडे कधी जायचं, म्हणजे टोटल हेल्थ मॅनेजमेंट त्या डिसीजसाठी. आणि ही सगळी माहिती आपल्याला अत्यंत सोप्या शब्दामध्ये देतात पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे. तर आता ॲक्चुअली आज कुठल्या रोगाबद्दल बोलायचा हा मी विचार करत असताना एकदम मला एक आठवलं. आमच्या शेजारच्या काकू अशा 60-70, 70-65 वर्षाच्या वगैरे. त्या खूप अशा एन्थुसियास्टिक अशा आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. कुठे बाहेर जायचं म्हटलं तर त्या लगेच तयार होतात. घरी काही ॲक्टिव्हिटी असेल तर ते करतात. कुकिंग वगैरे तर कधीही उठून त्या कुठलाही पदार्थ करायला रेडी असतात. आणि अचानकपणे त्या मला अशा थोड्या जास्त बाहेर दिसेनाशा झाल्या किंवा त्यांच्या त्यांचा असा आवाज कमी आहे म्हणजे कमी यायला लागला. म्हणून मग मी त्यांच्याकडे गेले, की त्यांना विचारायला, की "काही बरं वगैरे वाटत नाहीये का?" तर त्या म्हणाल्या, "हो गं, संधिवाताने मी खूपच हैराण झाली आहे." तर मला फर्स्ट टाईम असं एवढं लक्षात आलं, की संधिवातामुळे माणसाच्या हालचालीवरती किंवा त्याच्या एकंदरीत आयुष्यावरती एवढा मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणजे त्या फक्त शरीरानेच म्हणजे अशा त्यांच्या हालचालीवर परिणाम झाला होता असं नाही. त्या टायर्ड झाल्या होत्या, वेदनेने एकदम त्यांना कंटाळवाणं झालं होतं. पण त्यांना मनाने पण त्या थोड्या खचल्यासारख्या झाल्या होत्या. सो मला असं वाटलं, की आज आपण संधिवात म्हणजेच आर्थरायटिस ह्या रोगाबद्दल जरा डॉक्टरांना विचारून घेऊया. अ, सो संधिवात आर्थरायटिस म्हणजे अर्थातच सांध्यांचं दुखणं, सूज, त्यामुळे एकंदरीतच हालचाल म्हणजे चालणं, फिरणं, उठणं-बसणं ह्याच्यावरती आणि त्यामुळे पूर्ण आयुष्यावरतीच होणारा परिणाम. सो वेळेवरती जर का अर्थातच याच्याबद्दल आपण काही केलं नाही उपचार किंवा मॅनेजमेंट याची, तर नक्कीच ह्याच्यातनं तीव्र स्वरूपाचं दुखणं होऊ शकतं. म्हणून आज आपण संधिवाताबद्दलच जरा डॉक्टरांशी बोलूया. नमस्ते. नमस्कार. सो ॲक्चुअली काय की आज मी जरा तुमच्याकडनं संधिवाताबद्दल माहिती करून घ्यावी असं विचार करते. सो बोलूया आपण संधिवाताबद्दल हो, खूप म्हणजे महत्वाचा विषय आहे हां, आणि एक्झॅक्टली. खूप डीप आहे. पण हं, हं. आपण ह्याच्यात तर डॉक्टरांचा रोल महत्वाचा असतो. हं, हं. पण आपलाही रोल म्हणजे पेशंटचा, पेशंटच्या हं, हं. नातेवाईकांचा, हं, हं. आजूबाजूच्या लोकांचा खूप महत्वाचा रोल आहे. हां. त्याविषयी पण आपण ह्याच्यात नक्की समजून घेऊ. कारण कोणताही पेशंट बरा होतो तो हं, हं. फक्त डॉक्टरांमुळे किंवा फक्त पेशंटने वेळेवर औषध घेतल्यामुळे नाही. बरोबर. तर तो म्हणजे रुग्ण स्वतः, डॉक्टर त्याचे तेवढेच नॉलेजेबल असणं, त्या रुग्णाला मदत करणारे म्हणजे परिचारक. आपण जसं हं. की हॉस्पिटलमध्ये बघतो की नर्स असते तिथे, बरोबर. तिथल्या मावश्या असतात, आया असतात. तसंच घरातले लोक सुद्धा की जे रुग्णाचं मनोधैर्य सांभाळणारे असतात, हं, त्याला हं. मदत हं, हं. करणारे असतात. तर त्यांचंही महत्व तेवढंच महत्वाचं असतं. आणि जे ऑब्व्हियसली आहे की जे औषध वापरलं जातं, जो आहार वापरला जातो, तोही तेवढाच इम्पॉर्टंट असतो. नक्की बोलूया. बरोबर. थँक यू. खूपच सुंदर तुम्ही एखाद्या रोगाचं मॅनेजमेंट कसं करायचं थोडक्या शब्दामध्ये खूपच छान सांगितलंत. सगळ्यांचाच रोल याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहेच आहे. सो कमिंग बॅक टू संधिवात. संधिवात म्हणजे परत माझा नेहमीचा बेसिक प्रश्न, की हा खरोखर मुळात एक त्या रोगच आहे म्हणजे हे जे संधिवाताचं आपल्याला जे दुखणं असतं, ते त्याचं सिम्प्टम आहे का? हे दुसऱ्या कुठल्या रोगाचं सिम्प्टम आहे? संधिवात खरं तर लक्षण आहे. हं, पण ते रोगापेक्षाही महत्वाचं झालेलं आहे. कारण ते लक्षण म्हणजेच खरं आजार असं आता व्हायला लागलेलं आहे. ओके. कारण संधिवाताची कारणं खूप आहेत. म्हणजे आजार वेगवेगळे असतात. से गाऊट आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे. म्हणजे अशा टाईपचे ते प्रकार झाले. पण त्या सगळ्यातलं कॉमन लक्षण सांधे दुखणं, सांध्यांच्या हालचालींवर काहीतरी नियंत्रण येणं किंवा त्या ज्या फ्रिक्वेन्सीनी आणि फ्लुएंटली आपण करत असतो, इझिली करत असतो, त्या करता न येणं, तिथे सूज येणं, तिथे लालिमा वाढणं वगैरे, हे सगळे जे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण एक संधिवात म्हणून म्हणत असतो. हं, ऍक्च्युली संधी आणि वात हे दोन शब्द आहेत. म्हणजे आपला आयुर्वेद किती आपला पुराण आहे हं, आणि तो आपल्या सगळ्या बोलीभाषेमध्ये सतत येत असतो. हं, संधी म्हणजे आयुर्वेदाने सांगितलं की दोन हाडं किंवा कुठल्याही दोन वस्तू जिथे एकत्र सांधल्या जातात किंवा एकत्र हां, येतात हं, त्याला संधी म्हणतो.
आपण आज संधिवाताविषयी जे बोलणार आहोत ते मेनली दोन हाडं एकत्र येऊन जो संधी तयार होतो त्याविषयी आज बोलणार आहोत. पण संधी हा कुठल्याही दोन गोष्टींमध्ये असू शकतो आणि त्या ठिकाणी वाताचं प्रमाण असणं किंवा वाढणं, नॉर्मली कफ पित्त वात हे जे 3 दोष आयुर्वेदाने सांगितलेले आहेत त्यातले कफ पित्त हे दोष थोडेसे स्थूल असतात, पण वात हा जास्त सूक्ष्म असतो आणि शरीरातल्या कुठल्याही हालचाली करण्याचं काम हे त्याच्याकडून केलं जातं. तर सांध्यामध्ये मेन काय महत्व आहे की त्याची हालचाल होणं आणि त्यानुसार मग आपण कुठलीही क्रिया करणं. तर हे वाताचं काम आहे. तर हा वात जेव्हा त्या सांध्यांमध्ये जास्त प्रमाणात वाढतो, म्हणजे त्याची जी रिक्वायर्ड क्वांटिटी आहे किंवा त्याचा रिक्वायर्ड रोल आहे त्याच्यापेक्षा तो वेगळ्या गुणांनी तिथे काम करायला लागला की त्याला सांध्यांचे जे आजार होणं आणि मग त्याला आपण संधिवात असं म्हणतो. त्यामुळे मेन तिथलं सांध्यांची हालचाल नीट करता न येणं म्हणजे खरं संधिवात. मग त्याची अनेक लक्षणं आहेत ती आपल्याला सांगता येतात. ओके. आता हा संधिवात नक्की म्हणजे कुणाला होतो? कारण आजकाल बरेच रोग म्हणजे पूर्वी जे फक्त वयस्कर लोकांमध्ये दिसायचे ते आता तरुण लोकांमध्ये पण दिसतात. तर संधिवाताचं पण असं काही आहे का? हा, संधिवात पहिल्यापासून आहे की साधारण एक 5 वर्षाच्या आधीच्या मुलांना जनरली होत नाही. पण 5 वर्षानंतर जेव्हा मूल बाहेर पडायला लागतं, इन्फेक्शन वगैरे याच्यामुळे संधिवाताची काही लक्षणं त्याच्यामध्ये येतात. त्याच्या तरुण वयात म्हणजे ते 20-22 पर्यंत हा जनरली इन्फेक्टिव्ह सोर्स अशा टाईपचा संधिवात हा असतो. पण त्याच्या पुढच्या वयामध्ये म्हणजे जेव्हा मध्यम वयाकडे आपण वळतो त्यावेळेला सांध्यांमध्ये इन्क्लूड असणारे म्हणजे ज्या गोष्टींनी सांधा बनतो त्यातल्या कुठल्याही एका घटकाचं जर न्यूट्रिशन प्रॉपर झालं नाही किंवा एखाद्या घटकाची वापर जास्त केला गेला तर संधिवाताची लक्षणं आपल्याला दिसतात. आणि एक साधारणपणे 60 नंतर जो वार्धक्यामुळे येणारा संधिवात आहे तो एक वेगळ्या प्रकारचा संधिवात असतो. जनरली लहान मुलांमध्ये सांध्यांचं दुखणं जे तयार होतं ते नुसतं सांध्यांचं नसतं, त्याच्याबरोबर इतरही काही महत्वाचे ऑर्गन त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. त्यामुळे जेव्हा असं एखादा सांध्यांचा आजार मुलांमध्ये दिसतोय, काहीतरी मुलं म्हणतात की माझा काय कोपर दुखतंय, जनरली ते सांगतात की कोपर दुखतंय किंवा गुडघे दुखतात, उठता बसताना असे काहीतरी वेडेवाकडे करायला लागतात, तेव्हा काही इतर विचार करू नये, सरळ डॉक्टरांकडे दाखवावं. ते सांगतील त्याप्रमाणे सगळ्या टेस्ट, लॅब टेस्ट वगैरे करून योग्य तो मुलाचा उपचार करावा. ते मुलांच्या बाबतीत अजिबात आवश्यक असतं की डॉक्टरांकडे तुम्ही लवकर अप्रोच होणं. त्याच्यानंतर एक मध्यम वयात किंवा तरुण वयात मुलांमध्ये येतो. काही वेळेला पुष्कळ वेळा गाऊट किंवा प्रथिनं जी आपल्या शरीरात असतात ती व्यवस्थितपणे पचली नाहीत तर ती युरिक ऍसिड सारखे काही क्रिस्टल्स तयार होतात आणि ते सांध्यांमध्ये अडकतात. तरुण वयात काय होतं की खूप जागरण, खूप मसालेदार वगैरे खाणं याच्यामुळे ही ऍसिडिटी जी वाढते ती जेव्हा ही रक्तात वाढते किंवा रक्तातून पुढे सांध्यांपर्यंत पोहोचते त्यावेळेला पुष्कळ वेळा गाऊट सारखी लक्षणं असतात. पण त्याच्यामध्ये कधीतरी सांधा दुखणं म्हणजे मध्येच माझं बोट दुखतंय, मध्येच माझा पायाचा अंगठा सुजतोय, दुखतोय, या टाईपचं लक्षणं त्या मुलांमध्ये किंवा तरुण वयातल्या मुलांमध्ये जास्त असू शकतात. आणि त्याच्यामध्ये मग लॅब टेस्ट करून युरिक ऍसिड वाढत असेल तर त्याची काही औषधं घ्यावी लागतात. पण पुष्कळ वेळा आहाराचं नियंत्रण करणं आणि योग्य दिनचर्या सांभाळणं याने तो कंट्रोलमध्ये राहतो, अदरवाईज लाईफ लॉंग होतो. आणि ही युरिक ऍसिडची हळूहळू डिपॉझिट्स वेगवेगळ्या सांध्यांमध्ये, काही काही वेळेला बोटाच्या छोट्या छोट्या पेरांमध्ये किंवा पायाच्या अंगठ्यामध्ये किंवा पुढे पुढे जाऊन तर म्हणजे आपले गुडघ्याचे जे सांधे असतात तिथेही ते डिपॉझिट्स होतात आणि मग सांध्यांची हालचाल अगदी बिलकुल बंद होते. पण शरीर हे सगळं होईपर्यंत जवळजवळ 30 वर्षांचा काळ घेतो. त्यामुळे आपल्याला लवकर कळतं की काहीतरी बदल आहे माझ्या, तेव्हा नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्याप्रमाणे वागावं. योग्य तेव्हा आहाराचे संतुलन करावं. नक्की मग तुम्ही फ्री ऑफ पेन राहता आणि प्रिकॉशन घेऊन पूर्ण पुढचं आयुष्य तुम्ही चांगलं जगू शकता. वयाचं तर तुम्ही सांगितलं, पण मेल फिमेल ह्याच्यापैकी कुणाला जास्त होतं वगैरे असं काही ह्या रोगाबद्दल आहे का? आता आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये काय होतं
की स्त्रिया ह्या जास्त म्हणजे मध्यमवयीन ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये हा संधिवाताचा आजार हा जास्त दिसतो. कारण मुळात संधिवाताच्या कारणांचा जर विचार केला ना तर एक इन्फेक्शन हा जसा एक सोर्स आहे त्याप्रमाणे झीज होणं आणि ती भरून न निघणं, म्हणजे आता कुठलाही जॉईंट घेतला ना, दोन हाडं जरी असतील ना तरी त्यांना कनेक्ट करणाऱ्या स्नायू, नंतर टेंडॉन्स, नंतर दोन सांध्यांच्या मधल्या कुर्च्या, ह्या अनेक घटक असतात. ह्यांचं कुणाची झीज झाली किंवा ह्याच्यामध्ये इन्फेक्शनमुळे सूज झाली तरी संधिवात हेच लक्षण असतं. तर जनरली ह्या 30 पासून 50 पर्यंतच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडून जर योग्य प्रकारे आहार घेतला नाही तर स्नायूंचं पोषण नीट न होणं, नंतर सांधे कोरडे पडणं, अशामुळे संधिवाताची लक्षणं ही आपल्याला जास्त दिसतात. त्या मानाने त्यातल्या पुरुषांमध्ये ही लक्षणं कमी दिसतात. कारण मे बी आपला हा एक स्त्रियांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा स्वतःची काळजी न घेणं हेही त्याच्यामध्ये महत्वाचं असतं. पण पुरुषांमध्येही म्हणजे जर जेंडर वाईज विचार केला तर दोन्हीमध्ये सेम हे आहे. पण भारतीय स्त्रियांमध्ये जर विचार केला तर तिथे तो जास्त प्रमाणात दिसतो संधीमध्ये. वयाप्रमाणे तुम्ही सांगितलं की 30 ते 50 बायकांना आणि बाकी लहान मुलं पण काही कंप्लेंट करत असेल तर आपण एक्झॅक्टली कधी डॉक्टरांकडे जायला पाहिजे? म्हणजे कधी कधी असं दुसऱ्या कारणामुळे किंवा काय म्हणजे दुखू शकतात राईट, खान म्हणजे आपले अंग काही जॉईंट्स, पण अगदी अगदी आपण मग डॉक्टरांच्याकडे म्हणजे किती दिवसांचं हे दुखणं झालं की मग आता नाही हे काहीतरी डिफरंट वाटते असं आपल्याला कधी कसं आपल्याला आपण फाइंड आउट करायचं? आयुर्वेदिक डॉक्टरांकडे तुम्ही जाणार असाल तर डे 1ला जायचंय की मला माझा सांधा नीट हालत होता किंवा सकाळी उठल्यावर मी फ्री असायची, आता मी फ्री नसते, जरा अडकलेलं माझं शरीर असतं, आखडतं शरीर. डेफिनेटली तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांकडे लगेच गेलं पाहिजे, कारण त्याच्यातनं अनेक पुढचे आजार ते आधीच टाळणार आहे. कारण आयुर्वेदाचा जो फंडा आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माणूस म्हणजे हेल्दी केव्हा म्हणायचा तर त्याच्यामध्ये जेव्हा सगळे दोष नॉर्मल आहेत, त्याला भूक चांगली लागतेय आणि त्याचा कालचा दिवस जसा होता तसाच आजचा चांगला आहे तर तो हेल्दी आहे आणि त्याला फ्रेश वाटतंय, प्रसन्न आत्मा मन इंद्रिय हे सांगितलंय. तर आज मला आखडलेलं वाटतं म्हणजे आज माझ्यात नक्की काहीतरी बदल आहे. ठीक आहे, डॉक्टरांकडे तुम्हाला लगेच जायचं नसेल तर पहिल्यांदा विचार करा की मी काल काय वेगळं खाल्लं होतं, काल मी वेगळं काय कुठे गेलो होतो किंवा फॅन जास्त वापरला का, असं कुठलंही एखादं कारण जर दिसत असेल तर लगेच काही डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाहीये. काही जड पदार्थ खाण्यात आले असतील जसं की वात वाढवणारे जे आम्ही घटक म्हणतो की खूप वांग्याचं भाजी, म्हणजे वांग्याचं भरीत हे वात नाही वाढवत पण वांग्याची भाजी ही वाढवते. मटार, पावटे, हरभरे या टाईपचं खाण्यात तुमचं वारंवार येतंय आणि काल ते जास्त प्रमाणात आल्यावर आज मला आखडलेलं वाटतंय, म्हणजे डेफिनेटली तुमची पचनाची तक्रार आहे आणि ती या स्वरूपात तुम्हाला दिसतेय. पण हे वारंवार होतंय तर डेफिनेटली तुम्ही डॉक्टरांना भेटायला पाहिजे. परत त्याच्याबरोबर जर एखादा सांधा सुजलाच, ओके, त्याची हालचाल होऊ शकत नाहीये, तेथे वर लालिमा आलाय, गरम वाटतोय सांधा, तर डेफिनेट डॉक्टरांना भेटायला पाहिजे आणि योग्य ती त्याची काळजी घ्यायला पाहिजे. पण समजा डॉक्टर तेव्हा अवेलेबल नाहीयेत किंवा काही कारणाने तुम्ही तिथे जाऊ शकत नाही आहात तर पण आज मला आता जरा बरं वाटायला पाहिजे, यासाठी काही घरगुती पण उपाय आपण सांगतो की जेणेकरून तुम्हाला तिथल्या तिथे आराम जरा वाटेल, कुठलीही पेन किलर किंवा अशी काही खाण्यापेक्षा, आणि मग तुम्ही योग्य डॉक्टरांकडे जाऊन तुमचे उपचार करू शकता. आता हे पावसाळ्यामध्ये चिकनगुनिया मध्ये हे एक सांधेदुखी हे एक प्रमुख लक्षण आहे, बरोबर? शिवाय कॅन्सर सारख्या काही रोगांमध्ये त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो. हा जो त्रास आहे हा टेम्पररी आहे असतो का, याचं रूपांतर कायमस्वरूपी सांधेदुखीमध्ये होण्याची शक्यता असते? आता काय हे खूप मोठे आजार, म्हणजे कॅन्सर सारख्या केमो किंवा असं चालू असताना, रेडिएशन चालू असताना काही सांध्यांवर त्याचा परिणाम होणं आणि ती डिफॉर्मिटी तयार होणं हे थोडं बरं होण्यामध्ये अवघड असतं. तिथे योग्य तुमचे डॉक्टर काही काही उपचार करून ते बरे करू शकतात.
हा एक मुद्दा झाला. चिकनगुनियामध्ये तर इन्फेक्शनच असतं, व्हायरल इन्फेक्शन. त्यांनी तुमचे सांध्यांचे आतली त्वचा जी आहे किंवा आतले जे ऑर्गन आहेत त्यांच्यामध्ये डिफॉर्मिटी येते आणि ते पेन तुमचं खूप काळ राहू शकतं. त्याला योग्य प्रकारे ट्रीटमेंट आणि पुष्कळ वेळ त्याच्यामध्ये ना होमिओपॅथी, आयुर्वेद यांचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे पहिला तापाचा एक बहर गेला की त्याच्यानंतर उरलेली जी म्हणजे वादळानंतर राहिलेला जो पसारा आवरणं असतं, काढायचं असतं की हे मोठे आजार किंवा इन्फेक्शनचा एक पहिला बहर येऊन गेला की त्याच्यानंतर ताप नाहीये, इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आहे, पण राहिलेल्या ज्या डिफॉर्मिटीज आहेत त्यातलं सांधेदुखी हे खूप महत्वाचं असतं. ते नक्कीच त्याच्यासाठी आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी उपचार खूप चांगले काम करतात. काही वेळेला तर घरच्याही काही गोष्टी आपण वापरून ते बरं करू शकतो. उदाहरणार्थ समजा चिकनगुनियामुळे एखादा सांधा तुमचा दुखत असेल किंवा उभं राहिल्यावर फक्त घोटेच दुखतायत किंवा फक्त माझी हात मनगटच दुखतायत असं जेव्हा असेल तर त्यावेळेला आल्याचा रस म्हणजे आलं किसायचं, चांगल्या पद्धतीचं आलं घ्यायचं किंवा चांगल्या क्वालिटीचं आलं घ्यायचं, ते किसायचं आणि त्याचा रस काढायचा. तो रस त्या सांध्यावर जर तुम्ही नियमितपणे 3-1 दिवस चोळलात तरी सुद्धा पुष्कळ त्या सांध्यामधल्या आतली इन्फ्लमेशन जी असतात ती कमी होतात आणि तुमचं पेन निश्चित कमी होतं. पण तरीही नाही झालं तर मग डेफिनेटली काही काढा घेणं, इतर काही उपचार करणं तुम्हाला आवश्यक पडतं. तर तसंच आहे की त्याच्याबरोबर जे ह्या मध्यमवयीन स्त्रिया म्हणा किंवा ज्यांचं खूप ड्रायव्हिंग आहे, जे पुरुषांचं खूप ड्रायव्हिंग करावं लागतं, अशा वेळेला गुडघे अशा टाईपचं जे दुखणं असतं तर त्याच्यात स्पेसिफिक ते आखडले जाणे म्हणजे मसलची जी मुवमेंट प्रॉपर व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळे होणारे हे संधिवात किंवा सांध्यांचं दुखणं हे येत असतं. तर त्याला बेस्ट ऑप्शन म्हणजे व्यायाम. अगदी म्हणजे खरंच की ज्या पोझिशन मध्ये माझा सांधा राहतोय त्याच्या अपोजिट पोझिशन मध्ये त्याची मुवमेंट ठेवणं हे माझं काम आहे. कुठली आता एखादं समजा बघ असं दोरीवर एखादा आपण कपडा टाकलेला असेल तर हळूहळू त्या कपड्याला पण दोरीचा आकार येतो की नाही. बरोबर. तसंच आहे, सांधा तर तुमचं जिवंत गोष्ट आहे त्यामुळे त्याच्यावर तर लगेच परिणाम होतो. त्यामुळे माझा जो व्यवसाय आहे त्याच्यात ज्या सांध्यांवर माझा परिणाम होतोय त्यांची हालचाल किंवा त्यांना काहीतरी व्यायाम देणं हे माझं कर्तव्य आहे. तरच मला काही आजार होणार नाहीये. समजा माझा खूप बैठा व्यवसाय आहे तर माझ्या कमरेवर सतत कमरेचे जे माझे मणके आहेत त्यांचे जे सांधे त्यांच्यावर मी सतत प्रेशर देणार आहे. मग माझं कर्तव्य आहे की त्यांना झोपून शवासन किंवा त्याच्यानंतर शलभासन, सूर्यनमस्कार अशा टाईपचे काहीतरी व्यायाम देणं गरजेचं आहे, करायला पाहिजे. म्हणून मी सांगते की एक सूर्यनमस्कार तुम्ही घाला वयाच्या साधारण 10-12 वर्षापासून 80-85 पर्यंत सुद्धा तुम्हाला काही आजार होणार नाहीत. खरंय खरंय, सांभाळायला पाहिजे. बरोबर आहे. हे नक्की सगळ्यांनी करायला पाहिजे. सो प्रेक्षकांना मी नक्की याची हे आणि हो आणि आपला आता आंतरराष्ट्रीय योगा दिन झाल्यामुळे नक्कीच अवेअरनेस वाढलाय. नक्की त्यामुळे ते छान आहे की लोक चांगले आता म्हणजे व्यायामाचं महत्व कळतंय आणि प्रयत्न करतायत की मी व्यायाम कसा करू शकेन याचा. मग आज तुम्ही गुडघ्यांच्या दुखण्याबद्दल उल्लेख केला. आजकाल गुडघ्याचं ऑपरेशन हे म्हणजे इतकं कॉमन झालेलं आहे. तर कधी कधी मला हे असं ऐकून प्रश्न पडतो की खरोखरच हे गुडघ्याचं ऑपरेशन करण्याची गरज असते का मुळात पहिली, म्हणजे इतकं अगदी. आणि अनदर पॉइंट इज हे होऊ नाही म्हणजे कारण गुडघा ऑब्व्हियसली इतका महत्वाचा पार्ट आहे की त्याच्यामुळेच आपण चालू शकतो. तर साधारणपणे कुठल्या वयात आपण काय काळजी घ्यायला सुरुवात करायला पाहिजे अपार्ट फ्रॉम व्यायाम, की हे दुखणं म्हणजे गुडघ्याचं दुखणं स्पेशली होणार नाही. कारण बरेच जणांना बाकी संधिवाताचा काही त्रास एवढा नसतो पण गुडघेदुखीचा त्रास प्रचंड होतो आणि त्याच्यामुळे ते ऑपरेशन मग डॉक्टर करायला लावतात असं म्हणजे मला वाटतं. सो ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही बरोबर आहे. संधिवात म्हणजे संधिवातात मेनली आपल्या डोळ्यासमोर लगेच येतो तो म्हणजे एकतर बोटवाकडी होणारा संधिवात की जो रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणून आपण म्हणतो. त्याच्यामध्ये
खूप आधी काळजी आहार आणि ह्याची सगळ्याची घ्यावी लागते. आणि दुसरं म्हणजे संधिवात म्हटलं की आपल्याला नेहमी गुडघ्यांचं दुखणं हे लक्षात येतं, कारण त्याचं प्रमाणही तेवढंच जास्त आहे, हे डेफिनेट आहे. आणि तो स्त्री पुरुष सगळ्यांना होतो, पण स्त्रियांना जास्त होतो त्याचं कारण एक महत्वाचं असतं. कारण ह्या संधिवाताचा जर विचार केला ना, तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे आहार. तुमच्या आहारामध्ये कुठले घटक कमी आहेत का, म्हणजे हाडांचे सांधे जे म्हणजे हाडांची जी प्रक्रिया आहे, हाडं बनण्याची, हाडांचं पोषण होण्याची, ती प्रक्रिया काही वेळेला हॉर्मोन्स बदलानंतर तुमची बदलते. एक गुडघ्यांचा संधिवात जो म्हणतो तो आता जास्त प्रमाणात दिसतो, कारण की एक आहार जसं एक आपण कारण म्हणतो, शरीरातले घटक कमी जास्त होणं हा दुसरा कारण आहे. त्याच्यावर सायकोलॉजी हा पण एक खूप महत्वाचा, म्हणजे सायकोसोमॅटिक डिसीजचा मागे एकदा आपण उल्लेख केला होता, तसा हा ह्यातला खूप महत्वाचा घटक आहे की जेव्हा जेव्हा कुठल्याही स्ट्रेसफुल काम असतं किंवा अंडर स्ट्रेस तुम्ही अनेक वर्ष काम करता, तर पुष्कळ वेळा त्याचे जे काही शरीरावर परिणाम होतात त्यांनी सांध्यांचं पोषण न होणं, सांध्यांमध्ये स्टिफनेस येणं आणि तो स्पेसिफिक गुडघ्यांवर दिसणं. कारण गुडघे हे आपले ना वेट बेअरिंग जॉईंट आहेत, जे पूर्ण आपण उभं राहणं आणि ह्याच्यात सगळं जे काही शक्य होतं ते आपल्या गुडघ्यांच्या स्ट्रेंथवर आपल्याला शक्य होत असतं. तर स्ट्रेसमुळे किंवा आहारात कमी घटक असल्यामुळे त्या बेसिकली त्यातले स्नायू यांची ताकद कमी पडते, मग हाडं एकमेकांवर झिजायला लागतात आणि त्या सांधिवात जो आहे गुडघ्यांचा तो आपल्याला होत असतो. आणि त्याच्यामध्ये जर वेळेवर लक्ष दिलं की म्हणजे पहिल्यात त्याचं लक्षण असतं ना की तुम्हाला जिने चढताना किंवा जिने उतरताना पेन सुरू होतं. मग त्याच वेळेस जर त्याची योग्य काळजी घेतली की तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी असेल, तुमचा व्यायाम कमी पडत असेल किंवा आहारामध्ये आंबट पदार्थ जास्त खाण्यात येत असतील, तर तुम्ही ती जर व्यवस्था योग्य ठेवलीत तर हे दुखणं स्लोली वाढतं. कारण ते वयानुसार आलेलं जर असेल तर ते वाढणार आहे, पण ते इतकं स्लोली आहे. ठीक आहे ना, समजा माझं 80व्या वर्षी जास्त दुखले तर काही हरकत नाही ना, 50 ते 80 मला 30 वर्षाचं चांगलं आयुष्य मिळालेलं आहे केवळ थोड्याशा बदलांमुळे. पण त्याच्याही पेक्षा जेव्हा हे पेन काही उपचारांनी कमी होत नाही, पेन हे कंटिन्युअस राहतं, तेव्हा मग ऑपरेशन हा पर्याय होतो. पण आजकाल असं झालंय की ठीक आहे माझ्याकडे पैसे आहेत आणि बदलून घेऊया, असं ते इतकं इझी नाहीये. तुम्ही नक्की आधी त्याचं होऊ नये, पुढची ही स्टेज येऊ नये ह्याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. नॉट ओनली की तुमच्याकडे पैसा आहे, पण ह्या सगळ्याचा परिणाम शरीरावर पण होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही अशी सांध्यांची छोटीशी तक्रार असताना काळजी घेता, तेव्हा तुम्ही शरीरातल्या इतर गोष्टींचा पण बॅलन्स करत असता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही नंतर 5-10 वर्षांनी तुम्हाला ऑपरेशन करावं लागलं कारण ते पेन कमी नाही झालं तर गोष्ट वेगळी आहे, पण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही ही काळजी घेणं म्हणजे आहारातले घटक की जसं कॅल्शियमसाठी तुमच्यात दूध खाण्यात असलं पाहिजे, 50 नंतर नाचणी खाण्यात असली पाहिजे. युरिक ऍसिडची काही तक्रार नसेल तर बियांमधनं जे काही ऑइल मिळतं तुम्हाला ते तुमच्या आहारात असलं पाहिजे. तेल जे वापरतात ते रिफाईंड तेल वापरण्यापेक्षा घाण्याचं किंवा कोल्ड प्रेस आपण ऑइल म्हणतो हे वापरलं गेलं पाहिजे. पुष्कळ वेळा आहारात बाकीचे तळलेले पदार्थ वगैरे असतात, पण प्युअर ऑइल जे आहे किंवा प्युअर घी म्हणतो ते जर नसेल तरी सुद्धा हा कोरडेपणा सगळीकडे दिसत असतो. त्यामुळे ऑइल म्हणजे तिळाचं तेल जर चांगलं मिळत असेल तर तिळाचं तेल तुम्ही घेऊ शकता. अगदी सोपा उपाय आहे की साधारण जेव्हा हॉर्मोन्स बदलतात, जसं स्त्रियांचे बदलतात आपण मेनोपॉज म्हणतो आणि ते आता सगळ्यांच्या चर्चेत असतं, वाचनात असतं, कळतं, तसंच पुरुषांमध्येही असाच हॉर्मोन्सचा अँड्रोपॉज असतो. तर त्यांनीही त्यावेळेला एक महिन्याचे 7 दिवस खोबरेल तेल चांगलं प्युअर बनवून घरी बनवून ते जर 7 दिवस रोज सकाळी 2 चमचे घेत गेलात तर सांधे कुरकुर सुरू झाली असेल तर ती थांबेल. नियमितपणे त्याचा वापर केला आणि त्याच्याबरोबर व्यायाम केला तर हे दुखणं येणारही नाही, इतका त्याचा उपयोग चांगला होत असतो. आणि ऑब्व्हियसली आहे की आयुर्वेदाच्या दिनचर्येत अभ्यंगम आचरेत नित्यम सांगितलंय. त्यामुळे जर तुम्ही अंगाला रोज सगळ्या अंगाला नाही जमलं तर माझा जरा आता खांदा कुरकुरतोय तर मी रोज खांद्याला जरा तेलाचा हात फिरवून आंघोळ केली, 2-3 मिनिटाचं काम आहे तरी सुद्धा होतं. आणि नंतर लगेच आंघोळ करता त्यामुळे तेलाचा वास बीस हाही काही परिणाम
नाही. गुडघ्यांना तुम्ही थोडंसं तेल लावा, की तुमचं चालणं काही म्हणजे आता काही एजंट असतात, अनेक भाजी विक्रेते वगैरे यांना सतत उभं राहावं लागतं. त्यांनी एक साधं तिळाचं तेल गुडघ्यांना वगैरे चोपलं तरीही त्यांना खूप चांगला त्याच्यामध्ये उपयोग होतो. ज्यांचं सतत बसणं काम आहे किंवा काही ओझं वाहण्याचं आहे किंवा काही मानेवर ताण येणारे व्यायाम आहेत तर कामं आहेत, तर त्यांनी सतत म्हणजे मणक्यांना नुसतं रोज तेल लावून घेतलं किंवा आपलं आपलं कमरेला लावलं तरी सुद्धा खूप उपयोग ह्याचा होतो. म्हणजे तेलाचं ऍप्लिकेशन एक साधारण 40 नंतर प्रत्येकाने अंगाला थोडं तरी तेल रोज लावलं पाहिजे. त्यांनी काय होतं की आपण सांधे खूप सुदृढ करणार आहोत असं नाही, तर सांध्यांची झीज करणारा हा जो वात आहे ना त्याच्यावर आपण कंट्रोल ठेवणार आहोत. मग आपोआप तो सांध्यांना बिघडवणार नाहीये. म्हणजे सगळं मॅनेजमेंट याची करण्यासाठी किंवा होऊ नये आहाराच्या जसं आंबट पदार्थ खाऊ नयेत जास्त वगैरे सांगितलं, तसं एक ओव्हरऑल आम्हाला थोडंसं सांगा ना, की साधारण एज वाईज आपला आहार काय असला पाहिजे, की ज्या ह्यानी आपल्याला संधिवाताचा त्रास पुढे होण्याची शक्यता खूप कमी होईल किंवा तुम्ही म्हणलात तसं खूप स्लो होईल, म्हणजे एकदम म्हातारा वयामध्ये होईल, पण ज्या वेळेला आपण ऍक्टिव्ह राहायला पाहिजे त्यावेळेला आपण पूर्णपणे ऍक्टिव्ह राहू. नक्कीच, कारण वयानुसार ह्याचं आहे. लहान मुलांमध्ये वाढत्या वयात त्यांनी सगळं खाल्लं पाहिजे. तसं एक मध्यम वय जे म्हणतो ना आपण साधारणपणे 40 ते 60 पर्यंत या वेळेला आपल्या आई वडिलांच्या काही दुखण्यांप्रमाणे म्हणजे आई बाबांना जर कुणाला संधिवात असेल तर आपल्याला होण्याची शक्यता वाढते. मग अशा वेळेला आहारामध्ये तीळ, जवस आणि काही बिया ह्यांचा वापर योग्य प्रकारे करणं तुमच्या जवळच्या डॉक्टरांना विचारून, तर त्याचा एक खूप चांगला होतो प्रिव्हेन्शनसाठी. तेलाचं मी म्हटलं की तेल आहारामध्ये घेतलं पाहिजे आणि ज्या गोष्टींनी सांध्यांचा म्हणजे वाताचं प्रमाण वाढतं त्यांचा कंट्रोल ठेवला पाहिजे. नियमित तुमची दिनचर्या ठेवायला हवी आहे आणि कोरडेपणा आणणाऱ्या खूप हवेत फिरणं किंवा खाली डोक्याला न बांधता गाडीवर न फिरणं हे वात वाढवणाऱ्या गोष्टी असतात, त्यांचा कंट्रोल तुम्ही केला पाहिजे. बरोबर. आता जर एवढं सगळं अगदी आपण हे करून सुद्धा एखाद्या वेळेला एखाद्याला संधिवात झालाच, तर त्याची एकदम म्हणजे टोटल मॅनेजमेंट कशी करायची? जसं मी आमच्या शेजारच्या काकूंना संधिवात झालाय, तर त्यांना आता हालचाल करणं पण अवघड वाटतंय आणि त्या खूप अशा मेंटली सुद्धा खूप त्याच्यामुळे डिस्टर्ब झाल्यात. तर एकंदरीतच घरच्यांचा ह्याच्याबद्दल आपण जे स्टार्टला बोललो, की रोल महत्वाचा आहे. तर ह्याच्याबद्दलची एक जनरलच एखाद्या संधिवाताच्या पेशंटला हालचाल करायला अडचण येत असेल, तर घरच्यांनी आणि त्यांनी स्वतः याची काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे ही टोटल मॅनेजमेंट कशी करायची? बरोबर आहे. महत्वाचं काय असतं, परिचारक जे असतात ना म्हणजे त्यांच्या अवतीभोवती असणारे लोक ह्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पेशंटला योग्य वेळी म्हणजे डॉक्टरांनी जसे फॉलोअप सांगितले त्या वेळेला तिथे नेणं, त्यांनी सांगितलेले उपचार पूर्ण करणं हा एक सगळ्यात महत्वाचा आहे. आणि जेव्हा औषधं आपण आणून देतो तिथे आपलं कर्तव्य संपत नाही. ती औषधं वेळेवर रुग्ण घेतोय की नाही पेशंटच्या कडनं, कारण तो स्वतः इतका पेनमध्ये असतो, त्याला काही कळत नसतं किंवा लक्षात राहत नसतं. अशा वेळेला आपण ती योग्य वेळेला घेतली जातात ना औषध, त्याच्याशी प्रेमाने वागणं की जरी तुझे सांधे दुखत असले तरी आम्ही आहोत, आम्ही त्याला मदत करणार आहोत. कुठे तिथे करुणा दाखवायची नाहीये किंवा दया दाखवायची नाहीये, पण तुझं तू करू शकणार आहेस. चल आता काल तुला वाटी उचलता येत नव्हती पण आज तुला वाटी उचलता येते, तर हा आनंद दाखवणं किंवा पॉझिटिव्ह जे काही घडतंय हे त्या रुग्णाच्या निदर्शनास आणून देणं, की ज्यामुळे तू म्हणालीस असं की मन खरंच खच्ची झालेलं असतं की काल मी सगळं करत होते आणि आज मला जमत नाहीये. तर हे परिचारकांनी किंवा आजूबाजूच्या लोकांनी, रुग्णाचे जे नातेवाईक आहेत त्यांनी की हे तुला जमलंय, कालच्या पेक्षा ही चांगली इम्प्रुव्हमेंट वाटते, की हे जरी समोरच्यांच्या म्हणण्यात आलं तरी सुद्धा रुग्णाची स्वतःची मनोधैर्य वाढतं आणि पॉझिटिव्हिटी आल्यामुळे तो ह्या सगळ्या संधिवातासारख्या आजाराशी फाईट करू शकतो. कारण असं आहे ना की संधिवात एकदा झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला जसं की एकदा झालाच बुवा बॅड लक, तर झाल्यानंतर त्याची मॅनेजमेंट करणं खूप महत्वाचं असतं. कारण अदरवाईज हा आजार लाईफ लॉंग राहू शकतो आणि त्याचे सगळे म्हणजे सामाजिक, स्वतःला वैयक्तिक, कौटुंबिक हे खूप परिणाम आणि प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आजूबाजूच्या नातेवाईकांचं खूप महत्व आहे की त्यांचा पेशंटची फार जबाबदारी पुढे नको असेल स्वतःवर, तर त्यांना वेळच्या वेळी औषधं देणं, सांगितलेले उपचार करणं आणि रुग्णाला पॉझिटिव्ह काहीतरी दाखवणं सतत,
ह्या गोष्टी महत्वाच्या केल्या की त्यांचेच पुढचे भोग कमी होणार आहेत खरं बरोबर. म्हणजे. याच्यासाठी संधिवातासाठी बेस्ट कुठली पॅथी काम करते म्हणजे? इमर्जन्सीच्या म्हणजे माझ्या आतापर्यंत 30 वर्षाच्या अनुभवात माझ्या असं लक्षात आलंय की इमर्जन्सी खूप पेन आहे, त्यावेळेला काही ॲलोपॅथीची औषधं वापरणं आणि रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्याला पुढे हा आजार होऊ नये किंवा आतली ज्या बॅकग्राऊंडवर ज्या गोष्टी घडत असतात, पॅथॉलॉजी घडत असते ती रिकव्हर करणं, ह्याच्यासाठी होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक ह्या गोष्टींचा निश्चित चांगला उपयोग होतो. सिद्धमधली काही औषधं आहेत की जी संधिवातासाठी उत्तम काम करतात. संधिवातामुळे काहींच्या हृदयावर परिणाम झालेला असतो, काही संधिवातामुळे किडनीवर परिणाम झालेला असतो. तर त्याही अवयवांची खूप महत्वाचे हे अवयव आहेत, त्यांची पण खूप निगा चांगली या पॅथीने ठेवली जाते. ओके. आता हा रोग एकदा झाला जर का, तर तो बरा होण्यासारखा आहे का? लाईफ लॉंग मॅनेजमेंट हेच त्यातलं हे आहे? अगदी कुठल्या प्रकारचा झालाय ना आणि तुमची प्रकृती कशी आहे किंवा तुम्ही कशी काळजी घेता त्या ह्याची त्यानुसार आहे. म्हटलं तर तुम्ही योग्य वेळेला जर त्याचं घेतलं तर पूर्ण बरा होऊ शकतो, काही काळ पूर्ण बरा राहू शकतो. पण जर पॅथॉलॉजी ज्याच्यामुळे घडलेला आहे त्या गोष्टी परत तुमच्या आहारात आल्या किंवा सेवनात आल्या तर पुढे तुम्हाला परत आजार होऊ शकतो. पण आता झालेला असतानाच त्याची काळजी नाही घेतली तर सांध्यांच्या डिफॉर्मिटी येणं, तुमचं डे टू डे वर्क करता न येणं इथपर्यंत किंवा परावलंबित्व येणं इथपर्यंत ह्या आजाराची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे योग्य वेळेला त्याची काळजी घेणं, योग्य उपचार करणं आणि सांगितलेले उपचार पूर्ण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मनाने धीट राहणं की झालाय ना ओके, पण ह्याच्यावर हे उपचार केल्यावर मला इतकं बरं वाटणार आहे ना, काही हरकत नाही, मी हे करते, ह्या टाईपचा सतत विचार असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि समजा आपल्या बॅडलकने आपले नातेवाईक तसे नाही मिळाले तरी आज माझं मला उभं राहायचंय तर मला हे केलं पाहिजे ही भावना ठेवणं महत्वाचं आहे. तर तुम्ही खूपच सुंदर माहिती टोटल आहार, व्यायाम आणि काय काळजी घ्यायची संधिवाताबद्दल खूपच छान माहिती दिली. परत तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद आणि परत आपण नव्या रोगाच्या माहितीसाठी तुम्हाला भेटू. नक्की. हे माहिती. येस. काळजी न करता काळजी घेणं संधिवातासाठी हे किती महत्वाचं आहे हे आत्ताच आपल्याला डॉक्टरांनी खूप सोप्या भाषेत सांगितलं. आम्ही बरेचसे प्रश्न ह्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला संधिवाताबद्दल अजून काही प्रश्न असतील तर जरूर आमच्या कमेंट्समध्ये ते टाका आणि आपण ह्याच्यावरती परत एखादा एपिसोड करून त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. एपिसोड तुम्ही जर का बघितले नसतील तर तुम्ही नक्की बघा. स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याच्या लिंक्स नक्की मिळतील. सो ही सगळी ह्या रोगांबद्दलची माहिती करून घेणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे, कारण जसं म्हटलं तसं काळजी करायची नाही आपल्याला, पण काळजी घ्यायची आहे आणि काळजी घेण्यासाठी प्रॉपर इन्फॉर्मेशन असणं हे अतिशय महत्वाचं आहे. सो स्टे इन्फॉर्म, दॅट्स वाय यू कॅन स्टे हेल्दी. सो आज इथेच थांबू, परत भेटू. तोपर्यंत कीप स्माइलिंग, काळजी घ्या. थँक्यू.